मित्रांनो, प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा. मी संचालक शिवदास सूर्यवंशी, एमपीएससी बायपास स्टडी पुणे आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस होते जे भावी शिक्षक आहेत की सर प्रलंबित शिक्षक भरतीबद्दल जी माहिती असेल ती प्लीज अपडेट करा, कारण कोरोनामुळे आम्हाला काही जमत नाही आणि काही कळत नाहीये आणि प्रवासादरम्यान आम्हाला कोणी सांगत नाहीये आणि काही काही ठिकाणी वाहन बंदी सुद्धा आहे. मुंबई सारख्या ठिकाणी अजून लोकल जाता येत नाही, मंत्रालयात कोणाची ओळख नाहीये. त्यामुळे असं सांगतायत की सर प्लीज संदर्भात किंवा प्रलंबित शिक्षक भरतीचा जो काय आहे किंवा भरपूर जण आपल्या माननीय बच्चू साहेब यांना निवेदन देऊन झालेले आहे. वर्षा गायकवाड मॅडमशी भेटलेले आहेत, काही जणांनी शिक्षण आयुक्ताशी भेटलेले आहेत, पण नक्की काय चालू आहे काही कळत नव्हतं. त्याच्यात अनुकंपा धारक जे आहेत त्यांचा पण मार्ग नव्हता मित्रांनो, कारण ते ऑलरेडी सीट्स वॅकंट्स होते आणि तिथं फक्त त्यांना नियुक्ती द्यायचं प्रत्येक बाकी होतं. अशा विविध शंका कुशंका घेऊन आपण आज इथं शंका निरसन करण्यासाठी आलो मित्रांनो. आणि प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो. आज बघूया त्याच्या संदर्भात. आपला आमचा एक मित्र आहेत जे शिक्षक भरतीचं काम करत होतात, त्याच्याकडून मला ही नोट मिळालेली मित्रांनो, आणि कुठून मिळाली काय माहित नाही त्या संदर्भात, पण फक्त एक की ऑथेंटिसिटी चेक केल्यानंतर हे कळलं की खरी आहे. आणि प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्या कारणामुळे एकंदरीत आपल्या विद्यार्थी मित्र म्हणजे शिक्षक विद्यार्थी मित्रांमध्ये एक आनंदाचं वातावरण नक्कीच आहे मित्रांनो. थोडक्यात अजून एक महत्वाचं मित्रांनो, मागील व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. तसेच आरोग्य भरती आणि सायन्स विज्ञान तसेच एमपीएससी आणि सरळ सेवा जे आपल्या एमपीएससी एक्झाम्स आहेत त्याबद्दल लवकरच आपण एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सायन्स शिकवणार आहे मी साध्या सोप्या भाषेत. म्हणजे तुम्ही जे पेड कोर्सेस लावतात त्याला कुठलाही खर्च करायची गरज नाही मित्रांनो. फक्त 11वी 12वी सायन्स मराठीमधून शिकवलं जाईल त्याच्यामध्ये, आणि 8वी 9वी 10वीचं एक रूपरेषा घेतली जाईल मित्रांनो. त्यामुळे जे गरजू विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका. तसेच दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की बऱ्याच जणांची शंका असतात की एमपीएससी अभ्यास कुठून सुरुवात करावं, काय करावं, अशा भरपूर शंका आहेत मित्रांनो. त्या संदर्भात सुद्धा एक पहिल्यांदा तो व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. ओके, त्यानंतर मग बाकीचे आपल्या सायन्सची सिरीज चालू करणार आहे. सायन्सचा शिक्षक असल्या कारणानं ते मला क्रमबद्ध वाटतं मित्रांनो, आणि त्यावेळी आपण हा व्हिडिओ घेऊन येणार. ओके मित्रांनो, आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की भरपूर जणांचे मेल्स आणि फोन कॉल्स येत आहेत मित्रांनो जेणेकरून रिप्लायसाठी. पण माझी विनंती आहे मित्रांनो सगळ्यांना, पॅनिक होऊ नका मित्रांनो. खूप सांगतो नव्हतं, खूप पॅनिक होऊ नका. 1 ते 2 महिन्यात नेक्स्ट DMER ची भरती होणार आहे अशी न्यूज लागलेली आहे मित्रांनो. त्यामुळे अभ्यासाला लागा व्यवस्थितपणे, आणि DMER चा कुठला अभ्यास करायचा, कुठल्या सिलेबसनुसार काय करायचं त्या संदर्भात डिटेल्स फक्त मला ऑथेंटिकेशन मिळू द्या की एक्झाम होणार आहे किंवा काय आहे, कशा संदर्भात काहीतरी एक रूपरेषा म्हणतो ना आपण, किंवा शासनातर्फे काय चालू आहे, शासनाच्या दरबारी काय चालू आहे एकदा कळू द्या मित्रांनो. ते जर कळलं नंतर आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे कशा प्रकारे भरती होईल आणि कशा प्रकारे राबवली जाणार आहे. ओके मित्रांनो, तर त्याला पाहूया पुढील ती काय प्रलंबित मार्गचा मार्ग मोकळा कशा प्रकारे. मित्रांनो, ही ती नोट आहे, दिसत असेल तुम्हाला, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. ओके, कविता तोंडे मॅडम आहेत, कक्ष अधिकारी महाराष्ट्र, त्यांच्या सहीने आलेला आहे मित्रांनो हे. आणि 7 डिसेंबरचा हा परिपत्रक आहे मित्रांनो, आणि ते कोणाला संवेदन केलेलं आहे बघा मित्रांनो. प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. विषय काय मित्रांनो, कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेत झालेल्या परिणामावर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आल्या पदभरती बंदीतून वगळण्याबाबत. म्हणजे कोविड-19च्या संदर्भात मित्रांनो आरोग्य, पोलीस आणि वैद्यकीय सोडलं तर बाकी सर्व भरतीवर, इव्हन अनुकंपावर सुद्धा सगळ्या भरतीवर बंदी घालण्यात आली होती मित्रांनो. पण आता अनुकंपा असेल किंवा शिक्षण भरती असेल अशा दोन्ही स्तरातून आता हे शिक्षक भरतींना काय म्हणता येईल, थोडक्यात दिलासादायक न्यूज म्हणता येईल की वगळण्यात आले बघा मित्रांनो. आलेल्या पदभरतीतून बंदीतून वगळण्यात आबाबत. ओके, आता संदर्भ काय आहे मित्रांनो, वित्त विभागाचा शासन जो निर्णय होता मित्रांनो, अर्थात तो कधीचा दिनांक 4/5/2020. म्हणजे मला लक्षात घ्या मित्रांनो, 4 मे ला जो GR काढला होता त्यामध्ये सांगितलं होतं की मार्च 2021 पर्यंत कुठल्याही म्हणजे या आर्थिक वर्षात कुठल्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची भरती करू नये, जेणेकरून आर्थिक संकटाला तोंड देता येईल आणि त्याची नंतर तजवीज म्हणतो ना आपण मित्रांनो ते करता येणार नाही, जेणेकरून आपत्तीजन्य कायदा लागू होता आणि त्या अनुषंगाने हे असं सांगितलं होतं. ओके, त्या संदर्भातही शासन निर्णय व पत्रामध्ये कळवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर महिना काय महत्वाचा मुद्दा, तर शासनाचे समक क्रमांकाचे दिनांक 5/5/2020 रोजीचे पत्र त्यासोबत हे जोडलेले आहे मित्रांनो. हा महत्वाचा मुद्दा एवढाच की फक्त आपल्यासाठी की त्या जी भरती होती त्या भरतीमधून आता शिक्षक भरतीला वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता आरोग्य, वैद्यकीय, पोलीस आणि शिक्षक भरती अशा चारहीची भरती होऊ शकते, किंवा ती भरतीची प्रलंबित जी होती ना ती पुढे
प्रोसेस होईल मित्रांनो. थोडक्यात हे सांगायचा मुद्दा असा आहे. दुसरा पॉईंट काय मित्रांनो, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/12/20 म्हणजे 3 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार संदर्भ 1 येथील शासन निर्णय घेऊन जो निर्णय घालण्यात आलेला आहे, पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक भरती प्रक्रिया वगळण्यात येत आहे. आणि कोणाला माहित नसेल तर पवित्र प्रणाली म्हणजे त्याच अनुषंगाने जे टेक्निकली पूर्ण करते पवित्र प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, त्याद्वारे ती भरती होती. त्या पवित्र प्रणालीद्वारे ती भरती कंटिन्यू होती, म्हणजे ती स्टॉप झालेली तीच केली, नवीन कुठलीही नाही मित्रांनो. परत एकदा गैरसमज करून घेऊ नका. पवित्र प्रणालीद्वारे जी ऑलरेडी होती, फक्त 4 मेच्या जो कायदा लागू होता कोविडचा त्या अनुषंगाने बदली घातली होती मित्रांनो. आणि त्या भरतीच्या अनुषंगाने त्यावर जो स्टे लागला होता तो स्टे कुठला आहे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यातून आता शिक्षक भरती वगळण्यात आलेली आहे. म्हणजे जे जोपर्यंत आतापर्यंत अलॉटमेंट झाली आहे त्याच्या पुढे आता अलॉटमेंट सुरू होईल मित्रांनो. ओके, ही भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो असं मला वाटते. आणि जेणेकरून आमचे भावी शिक्षक एक म्हणतायत मित्रांनो की 10 झालं, 12 झालं, 2015 झालं, अशा प्रकारे शिक्षणाचे टप्पे पार करत वाट बघतायत. काही शिक्षक 10 वर्षापासून टीईटी देऊन बसलेत मित्रांनो. नंतर काही जणांचं परत 2-3दा टीईटी देऊन बसलेत मित्रांनो. म्हणजे अनुषंगाने जर विचार केला मित्रांनो, बेरोजगारी सगळीकडेच आहे मित्रांनो. आणि अशा बेरोजगारीमध्ये ही आनंदाची एक बात आहे मित्रांनो. या संदर्भात सांगण्यासाठीच हा व्हिडिओ तयार केला होता मित्रांनो. तसंच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर शिक्षक भरती चालू झाली, मग आरोग्य भरती चालू होईल का? हो मित्रांनो, मला एक सांगायला तुम्हाला आश्चर्य म्हणजे चांगल्या रीतीने बरं वाटते की आशादायक चित्र आहे मित्रांनो की खरंच आपली आरोग्य भरती पण सुरू होणार आहे. फक्त त्याचे लेटर गेलेले आहेत ऑलरेडी. आणि काल माननीय टोपे साहेबांनी सुद्धा सांगितले की अधीक्षक परीक्षेच्या त्यांच्या अधीक्षक परिचर यांच्या पदासाठी संदर्भात ज्याची ऑनलाईन मीटिंग होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल मित्रांनो, पण बिटवीन द लाईन्स मी सांगतोय तुम्हाला की त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की अधिपरिचार सकट जे 17,000 आधी सांगितलं मित्रांनो, त्याच्या अर्धे 8,500 या अनुषंगाने म्हणजेच 50% पदभरतीचा मुख्यमंत्र्याची सही झालेली मित्रांनो लक्षात येते. आता फक्त त्याचे डायलॉग्स म्हणजे थोडक्यात कुठल्या अंतर्गत राबवायची. आता एक मुद्द्याचे 2 टेक्निकल मुद्दे आहेत मित्रांनो. ती पदभरती पूर्वीच्या प्रमाणेच राबवणार म्हणजे पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेऊन समन्वय समिती म्हणजे परीक्षा समिती असते त्यामार्फत होणार आहे का दुसरे टेक्निकल मुद्दा की डायरेक्ट लिस्ट लावणार आहे. असंख्य विद्यार्थ्यांचा इथंच होतो मित्रांनो. आता आर्थिक परिस्थिती पाहता किंवा हे पाहता असं म्हणू शकतो आधी म्हणू शकतो तो 5 महिन्यापूर्वी, पण आता तशी राहिली नाही मित्रांनो. पण त्या बाबतीत मला जोपर्यंत ऑथेंटिक न्यूज येत नाही तोपर्यंत त्याबद्दल काही भाष्य करणार नाही मित्रांनो. आणि मला माहिती आहे तुम्ही मला नेहमी तेच प्रश्न विचारताय की सर नक्की काय यावं लागेल, लिस्ट का एक्झाम? मित्रांनो मला असं वाटतंय की एक्झाम थोडी परीक्षा संदर्भात टोटली बंद नका करू मित्रांनो. कारण आरोग्य जरी नाही तर DMER ची म्हणजे डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्चची परीक्षा तर 100% होणार आहे मित्रांनो. कारण त्या संदर्भात कुठलंही काही वक्तव्य आलं नाही आणि ती DMER ही नेहमीच भरती घेऊनच करत असते मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, DMERचा अभ्यास करायला हरकत नाही. तोपर्यंत म्हणजे आरोग्याचा पण होईल आणि DMERचा पण होईल. त्या तो सिमिलर सिलेबस तो अभ्यास करा मित्रांनो आणि चालू लागा. येत्या 2 महिन्यात शिक्षक भरती सारखाच आपला पण 1 ते 1.5 महिन्यात आपला पण शिक्षक भरती सारखाच आता मार्ग मोकळा होईल किंवा लागेल मित्रांनो. त्यामुळे अभ्यासाला लागा. सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड कीप स्माइलिंग. आणि MPSC वायफा स्टडी तुमच्या शंका निरसन करा नेहमी सोबत आहे मित्रांनो. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.